न्यायालयांच्या आदेशाने याच ऐतिहासिक आंदोलनांच्या फायलींवरची धूळ आता पुन्हा झटकली जाणार आहे. स्वातंत्र्यानंतर देशभरामध्ये जितकी मोठी आंदोलनं झाली त्याची सविस्तर माहिती गोळा करा, त्याचा अभ्यास करा, असे आदेश अमित शहा यांनी पोलीस संशोधन आणि विकास विभागाला दिल्याचं कळतंय. द इंडियन एक्सप्रेसनं सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिलंय. जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दिल्ली गुप्तचर विभागानं नॅशनल स्ट्रॅटेजी कॉन्फरन्स भरवली होती आणि त्यावेळी शहा यांनी याबाबत संबंधित विभागाला निर्देश दिल्याचं समजतंय. त्यानुसार एक टीम तयार करण्यात येईल आणि सर्व राज्यांमधल्या आंदोलनांच्या फाईल्स ही टीम तपासेल. शिवाय आंदोलनाच्या अर्थकारणाचा अभ्यास करण्यासाठी ईडी, फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ यांचीही मदत घेतली जाईल. पंजाबमधल्या खलिस्तानी दहशतवाद्यांशी संबंधित आंदोलनांचाही मागोवा घेतला जाईल. त्यासाठी एनआयए, बीएसएफ, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांची मदत घेतली जाईल. खरं तर आता या अभ्यासामध्ये गृहमंत्र्यांना नेमकं काय अपेक्षित आहे हे महत्वाचं आहे आणि तेच पाहण्यासाठी आपण जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला. तर आंदोलन आणि परिणाम आपण पाहतोय. 2011 मध्ये भ्रष्टाचार विरोधी आंदोलन झालं होतं. अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या जंतर मंतरवरती हे उपोषण झालं होतं. समाजातील सर्व स्तरांमधून अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळाला होता. आंदोलनामुळे 2014 मधील सत्तांतराला मोठा हातभार लागलेला होता. आम आदमी पार्टीच्या रूपानं नव्या पक्षाचा उदयही झाला. संरक्षण दलातील सर्वांना हुद्द्यानुसार पेन्शन मिळावं यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं. 1 रँक 1 पेन्शन हे 2015चं आंदोलन. 2015 मध्ये झालेल्या आंदोलनात 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप नरेंद्र मोदींकडून याबाबत आश्वासनही देण्यात आलं होतं. आश्वासनाची पूर्तता होण्यास विलंबामुळे जून 2015 मध्ये निवृत्त सैनिकांचं देशव्यापी आंदोलन पाहायला मिळालं. तर या आणि अशा अन्य आंदोलनांचा अभ्यास का केला जातोय आणि त्यातून काय मिळणार हे येत्या काही महिन्यात किंवा वर्षात स्पष्ट होईलच. पण सध्या तरी आपला महाराष्ट्र अनेक आंदोलनं करतोय. त्यातील बहुतेक आंदोलनं जातीय आरक्षणामुळेच होत आहेत आणि यात मुद्द्यांच्या आंदोलनांना कमी महत्व आहे असं बच्चू कडू यांनी अधोरेखित केलंय. त्यावर आधारित आमचा आज प्रश्न होता आणि त्यावर प्रेक्षकांनी काय म्हटलंय, कसे व्यक्त झाले ते पाहण्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न होता, शेतकऱ्यांऐवजी जातीसाठी लढलो असतं तर लोकांनी डोक्यावर घेतलं असतं. हा बच्चू कडू यांचा दावा पटतो का? आणि यावरती प्रतिक्रिया काय आलेल्या आहेत आपण पाहूयात. एक्स वरून विनोद म्हणतायत, शरद जोशी पण शेतकऱ्यांसाठी लढले होते, त्यांना लोकांनी डोक्यावर घेतलं. तुम्हाला शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकारण करायचं आहे. विदर्भातले लोक हे चांगलं ओळखून आहेत. एक्स वरून पुढची प्रतिक्रिया आहे विनोद मुंढे यांची. आजकाल जात आणि राजकारण याचं समीकरण फार जुळलंय, त्यामुळे कदाचित बच्चू कडूंना शेतकऱ्यांऐवजी लोकांच्या डोक्यावर बसण्याची हौस जास्त दिसते. शेतकऱ्यांसाठी झटत नाहीत, फक्त स्वतःची राजकीय पोळी भासतायत. महेश बरकले यांनी युट्यूबवरनं प्रतिक्रिया दिली आहे. कडूंनी आजपर्यंत चांगलं काम केलंय. शेतकरी हा पहिला घटक राहिला असून दिव्यांगांसाठी चांगलं काम केलंय. त्यांची एका जातीसाठी नाही तर सर्व समाजासाठी गरज आहे. किशोर लाखे पाटील यांनी युट्यूबवरनं प्रतिक्रिया दिली आहे. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया दिलीप भगत यांची आहे. गरीब शेतकऱ्यांना महिना 15,000 पेन्शन मिळालीच पाहिजे, त्यासाठी आंदोलन करा. सर्व शेतकरी तुमच्या पाठीशी राहतील. सद्यस्थितीत जो समाजाची बाजू भक्कमपणे मांडतो त्या नेत्याला जनता डोक्यावर घेते. बच्चू कडू समाजासाठी लढले असते तर त्यांना डोक्यावर घेतलं असतं. संतोष भोसले यांनी युट्यूबवरनं प्रतिक्रिया दिली आहे.